तर चला, आज आपण राधिकास किचनमध्ये आज एक अशी रेसिपी पाहणार आहे जे सर्वांच्या आवडीचे आहे. बघता क्षणी सगळ्यांना आवडते, पण त्याची रेसिपी नक्की कशी करावी, कुठले कुठले साहित्य वापरावे, अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा हा कसा बनवावा, त्याच्यासाठी कुठले कुठले साहित्य वापरले जाते, आज आपण अचूक प्रमाण आणि एकदम झणझणीत असा पांढरा रस्सा पाहणार आहे राधिकास किचन मध्ये. नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा झणझणीत नेहमी हा माझ्या किचनमध्ये होणारा, सर्वांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा झणझणीत कोल्हापुरी पांढरा रस्सा. त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथे मी ओला नारळ घेतला आहे, मटण घेतले आहे, काजू तिथे गरम पाण्यामध्ये मी भिजवून घेतले आहेत अगोदर 20 मिनिटं. इथे खडे मसाले घेतले आहेत. खडे मसालेमध्ये शाही जिरा, जावित्री, काळी मिरी, लवंग, मसाला वेलची, आपली रेग्युलर मधली वेलची, तमालपत्री, दालचिनी आणि चक्रीफूल. इथे आपण खसखस घेतली आहे, तीळ घेतले आहेत, तेल घेतले आहे आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि मीठ घेतले आहे. तर पहा, आधी आपण तीळ आणि खसखस व्यवस्थित भाजून घेऊ. लो फ्लेम वरती, लो टू मीडियम वरती भाजायचं. हे लगेच भाजून होतात. पहा, 1 ते 2 मिनिटं लागतात फक्त. 1 ते 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजून होतं. कलर चेंज झाला आहे. हे तुम्ही काजू सोबतच भिजत घालू शकता, पण कधी कधी मिक्सरमध्ये होत नाही बारीक ते, म्हणून हे भाजून घेऊन असंच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पहा, आता हे मी काढून घेत आहे. तर आता इथे आपली गॅसची फ्लेम चालू आहे आणि कुकर ही तापला आहे. आता पहा, ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतले आहे. आता थोडे जिरे आणि लगेचच कांदा. आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा आपला थोडा लगेच परतवून होईल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मीडियम फ्लेम करायची. आणखीन हलवून घ्यायचं. आता आपण मीडियम फ्लेम केली आहे. मीठ घातल्यानंतर ना कांदा लगेच ट्रान्सपरंट होतो, लवकर सॉफ्ट होतो कांदा. दोन ते 3 मिनिटं लागतात हा कांदा परतवण्यासाठी इथे. आता ह्याच्यामध्ये मटण घालून घ्यायचं आणि आता हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोला ठेवायची.
आणि आता कुकरवरती झाकण ठेवायचं. आता आपण ह्या ठिकाणी लो फ्लेमवरती 5 मिनिटं झाकण घेऊन असंच वाफवून घेणार आहे. आता आपण व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 5 मिनिटासाठी अजून स्टीम करून घेणार आहे. पहा आता इथे हे जायला पाणी सुटलं आहे. आता 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती आपण झाकण ठेवून देणार आहे. आता पहा इथे स्टीम किती छान झाले आहे आणि मटनला पाणीही छान सुटलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे. इथे गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा करायचा नाही. मी गरम पाणी करून घेतलं आहे आणि तुम्हीही गरम पाणीच घालायचं आहे. पहा इथे गरम पाणी घालून घेतले आहे. तुम्हीही असं सेम प्रोसेस करा झणझणीत पांढरा रस्सा करण्यासाठी. आता आपण ह्याला झाकण लावून घेऊ आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ लो फ्लेमवरती. आता पहा इथे ओलं नारळ घेतलं आहे. आता आपण खोबरं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं. इथे आपल्याला ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे गाळून घेऊ. आता तीळ आणि खसखस आपलं एकदम बारीक करून झालं आहे. आता त्याच्यामध्येच हे काजू घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं, खूप नाही घालायचं. आता हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आता बघा हे ते काजू, तीळ आणि खसखस हे जे एकदम छान पेस्ट तयार झाले आहे पहा. आता आपण नारळ लावून घेतला होता, खोबरं, हे तुम्ही एका सुती कपड्यामध्ये हे गाळून घेऊ शकता. आता ही प्रोसेस आपण 2 ते 3 वेळेस करणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहे. मी अजून एकदा ही सेम प्रोसेस करणार आहे. आता पहा इथे आपलं नारळाचं दूधही काढून झालं आहे. आता आपण फोडणी बघू. आता आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घालून घेऊया. आता इथे मी कढईमध्ये हा रस्सा काढून घेत आहे. आता चवीनुसार टेस्ट करायच्या अगोदर आणि मगच मिठाचं प्रमाण बघायचं. आता हा हलवत राहायचं. मोठ्या गॅसवरती ठेवायचं नाही. आता ह्याच्यामध्ये आपण काजू वगैरे वाटून घेतले होते ते घालून घ्यायचं. आता पहा हा व्यवस्थित हलवून घ्यायचा, नाहीतर पांढरा रस्सा इथे आपला फाटू शकतो. उकळी आल्यानंतर कंटिन्यू हलवत राहायचं. आता इथे जी एक झणझणीत पांढरा रस्सा जो कोल्हापुरी आहे तो कशामुळे होतो ती एक टिप्स मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे आणि तुमच्यासोबत मी ती शेअर करणार आहे.
ती ट्रिक म्हणजे हे पहा, हे पावडर, हे आहे काळ्या मिरीची पावडर, हे काळ्या मिरीची पूड आहे. हे अवश्य घालायचे जर आपल्या रश्श्याला झणझणीतपणा पाहिजे असेल तर. हे तुम्ही घरीही करू शकता आणि विकतही आणू शकता. हे मिक्स केल्यानंतर ना पुन्हा एकदा टेस्ट बघायची कशी झाली आहे, अजून ही जी आवश्यकता आहे की नाही. ह्याला उकळी येऊ द्यायची नाही, कंटिन्यू हलवत राहायचं. आता 2 मिनिट हे असंच ठेवायचं, असंच हलवत राहायचं. आता पहा, हे ते 2 मिनिटं आपला रस्सा अजून शिजला आहे. आता आपण हा खाली उतरून ठेवू आणि आता आपण फोडणीची तयारी करू. पहा, आता आपण इथे तडका घालून घेणार आहे. त्याच्यासाठी तेल एकदम कडक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले, आणखी इथे मी तमालपत्री मध्ये मध्ये कट करून टाकणार आहे. आता हे व्यवस्थित पूर्ण तेलामध्ये भाजू द्यायचं. वेलची वगैरे आपली तडकते तोवर ह्याला तडकू द्यायची. आता आपण तडका घालून घ्यायचा. पाहू शकता किती छान तडका बसला आहे. आता 2 ते 3 मिनिट आपण झाकण काढायचं नाही, सगळे वाफ आतल्या आत मोरू द्यायचे. आणखीन मग 2 ते 3 मिनिटानंतर ना आपण ते झाकण काढून घेणार आहे. आता पाहूया फोडणी किती सुंदर बसली आहे बघा, आणि किती छान पांढरा रस्सा दिसत आहे आपला, झणझणीत अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा. पाहू शकता खूप छान झाला आहे, वास ही खूप छान येतो आहे. आता इथे तुम्हाला कोथिंबीर पाहिजे असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता. इथे तुम्हाला फोडणीमध्ये मिरच्या हव्या असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता.